माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सगळ्यात जास्त हाय व्होल्टेज निवडणूक होण्याची यंदा शक्यता. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी घोषित केल्यानंतर माढा मतदार राजकारणाला खरी सुरुवात झाली आहे. मोहिते घराण्याला विश्वासात न घेता भाजपने परस्पर रणजितसिंह निंबाळकर यांना तिकीट दिलं असा आरोप करत मोहितेंनी माढ्यामध्ये भाजपच्या विरोधात भूमिका घेतली. दुसरीकडे शरद पवारांनी माढ्यामध्ये एंट्री करत निंबाळकरांविरुद्ध जाळं विणायला सुरुवात केली. याच प्लॅनिंगचा भाग म्हणजे मोहितांना तुतारी हाती घ्यायला लावली. त्यानंतर उत्तम जानकर आणि मोहिते यांच्या 30 वर्षाच्या शत्रुत्वाचा समेट पवारांनी घडवून आणला. उत्तम जानकर खरं तर फडणवीसांना भेटून आले होते, पण त्यानंतरही उत्तम जानकर यांनी भाजपला धक्का देत शरद पवारांची साथ देणं निवडलं. शरद पवारांनी निर्माण केलेलं चक्रव्यूह जर भेदायचं असेल तर मोहिते पाटील आणि जानकर यांचे सोलापूर आणि माढ्यामध्ये जे पारंपरिक विरोधक राहिले आहेत त्यांना सोबत घेणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार भाजपानं आणि फडणवीस यांनी काउंटर स्ट्राईक करायला सुरुवात केली आहे. जानकरांचा कट्टर प्रतिस्पर्धी हा भाजपच्या गोटात आलाय आणि यामुळे जानकरांच्या राजकारणाला तगडा धक्का बसणार आहे. उत्तम जानकर यांचा हा प्रतिस्पर्धी कोण आहे आणि भाजपच्या गोटात गेल्यामुळे जानकरांच्या राजकारणाला कसा शह बसणार आहे, हे सगळं जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. व्हिडिओच्या मेन विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना, जर तुम्ही अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आता लगेचच करा. आता तसं सांगायचं झाल्यास उत्तम जानकर खरोखर मोहिते पाटील घराण्याचे पारंपरिक स्पर्धक आहेत. मोहिते पाटील ज्या पक्षात असतात त्यांच्या विरोधी पक्षात जाऊन उत्तम जानकर हे स्वतःचं राजकारण सुरू ठेवतात. 2019ला देखील विधानसभा निवडणुकांमध्ये राम सातपुते हे मोहिते पाटलांच्या ताकदीवर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे असताना उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादीकडून ही निवडणूक लढवली होती. अवघ्या 2 ते 3 हजार मतांनी जानकरांचा पराभव झाला व विधानसभेला जानकरांना पडलेले 1.5 लाख मतं ही सगळ्या सोलापूर जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरला. जानकर धनगर आहेत आणि लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या मागे असलेल्या 1.5 लाख मतांचा आणि त्याशिवाय माढा लोकसभा मतदारसंघात असलेल्या 5 ते 6 धनगर मतांचा प्रभाव हा निश्चितच निर्णायक आणि महत्वाचा देखील असणार आहे. त्याच जानकरांनी भाजपला ऐन वेळेला पलटी मारत शरद पवारांना साथ देण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात सुरू असलेल्या 30 वर्षाचा संघर्ष संपवला आणि मोहिते पाटलांच्या विरोधात आपली 30 वर्षाची विरोधाची तलवार बिनबोभाट मान केली. जानकरांच्या या खेळीला शह देण्यासाठी आता भाजपनं पावलं उचललेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस विधानसभा मतदारसंघातले माजी आमदार हनुमान डोळस यांच्या मुलाला संकल्प डोळस यांना भाजपाने स्वतःच्या गोटात ओढण्याचा प्रयत्न सुरू केलेत. हनुमंत डोळस यांची देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्याशी चर्चा झाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये माळशिरस हा विधानसभा मतदारसंघ येतो आणि या विधानसभा मतदारसंघातून हनुमंत डोळस हे आमदार राहिलेत. डोळस कुटुंबाच्या मागे मोठ्या कार्यकर्त्यांचा गट हा या मतदारसंघामध्ये. दलित समाजातील डोळस हे वजनदार नेते म्हणून मानले जातात. दलित समाजाचा मोठा पाठिंबा डोळस यांना कायम राहिला. त्याच माळशिरस हा मतदारसंघ राखीव असल्याने तिथे दलित मतं ही महत्वाची ठरणार आहेत. या माळशिरस मतदारसंघातून हनुमंत डोळस हे एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल 3 वेळा आमदार झालेत. राम सातपुते हे लोकसभेचे उमेदवार असल्यामुळे खरं तर माळशिरस ही जागा कोणाला जाणार हा प्रश्न होता. उत्तम जानकर जर भाजपसोबत आले असते तर भाजपानं त्यांना ही जागा सहज बहाल केली असती. पण आता फक्त उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माळशिरसची विधानसभा निवडणूक लढवतील आणि त्यांच्या विरोधात डोळस यांना विधानसभेसाठी उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत असलेले डोळस कुटुंबीय आता भाजपच्या गोटात प्रवेश करू शकतात. आता ज्या जानकर आणि डोळस यांच्याबद्दल आपण बोलतोय त्यांचा वाद नेमका काय ते पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतरही स्वर्गीय हनुमंत डोळस यांचे चिरंजीव आणि युवक नेते संकल्प डोळस हे शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले होते. मात्र आता माढा लोकसभा मतदारसंघात जी राजकीय घडामोड घडली आहे यामध्ये मोहिते आणि जानकर हे एकत्र आलेत. त्यामुळे डोळस कुटुंबांचं राजकीय अस्तित्व हे धोक्यात आले. उत्तम जानकर यांच्यामुळे विधानसभेचं तिकीट डोळस कुटुंबांच्या हातून जाऊ शकतं. त्यामुळेच डोळस यांचं महत्त्व जाणून फडणवीस यांनी त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केलेत. आता या सगळ्या संकल्प डोळस यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं. दरम्यान तुम्हाला काय वाटतं, डोळस यांनी फडणवीसांसोबत जावं का? पुढे काय होऊ शकतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.